हॅलो मंडळी, सकाळ सकाळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल नगरी करिश्मामध्ये. तर तुम्ही पाहत असाल मी मस्त अशी तयार होऊन चालली आहे आज भाजी मार्केटला. आज सुट्टीचा दिवस आहे, तर आज खूप कामं आहेत मला. आज खूप फिरायचं पण आहे. तुम्ही पाहालच माझ्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला, मी पोहोचले आहे आता भाजी मंडईमध्ये. भरपूर असं भाजीला दिसतंय. मेथी, कोथिंबीर, या ठिकाणी सर्व भाजीपाला मिळतो. आज भरपूर असं भाजीला आहे. चला आता मी ना भाजी खरेदी करते. काय काय मार्केटमध्ये आहे लागणारं आठवड्याचं भाजीपाला. कांद्यांचे दर कमी झाले आहेत. चला 5-1 किलो घ्यावे. तर माझं भाजीपाला आता घेऊन झालेला आहे सर्व. तर मी आता निघते आहे स्मार्ट बाजारमध्ये. बरीचशी खरेदी करायची आहे स्मार्ट बाजारमध्ये. ही आमच्या नगरची सिद्धिबाग खूप छान आहे. तर मग बाजार करायच्या आधी मस्त असं गरिबांचं बर्गर खाऊन घेते. माझा आवडता वडापाव हा स्मार्ट बाजार त्याच्या बाहेरच्या साईडलाच मिळतो. वडापाव खूप छान आहे. तर चला मी वडापाव खाऊन घेते. हो बस चटणी. या वडापाववाल्यांची चटणी खूप छान असते, पण खूप तिखटही असते. तर चला आता वडापाव खाऊन झालेला आहे. तर आता मी शॉपिंग करते. काय मस्त एंट्री झालेली आहे आमची. वाव, एंट्रीलाच मस्त चॉकलेट बिस्किट मस्त आहे ना. स्मार्ट बाजार. एवढी शांतता का आहे आज? कोण खरेदीला जास्त आले नाहीत का? ते हिंदीमध्ये काय म्हणतात, इतना सन्नाटा क्यों है भाई. चला, गर्दी नाही आहे तोपर्यंत मला हव्या त्या वस्तू घेते. बघू आधी पसंत पडतात का या ठिकाणच्या. साबणच्या किती व्हरायटी आहेत ना. मला या ठिकाणी काही आवडलेलं नाही आहे, कारण डिस्काउंट बरोबर नाही आहे या ठिकाणी. तर माझ्या आवडीची फक्त एकही वस्तू मला भेटली, ते आमच्या साहेबांनी घेतलेली आहे. चॉकलेट. एवढं एक पॅकेट चॉकलेट घेऊन मी चालले दुसऱ्या मॉलमध्ये. चला दुसऱ्या मार्केटमध्ये काय आहे पाहू. मॉल म्हणजे हा कोहिनूर मॉल नाही आहे. या ठिकाणी मी नंतर येईन. स्मार्ट बाजारपेक्षा मला ते मार्केट खूप छान वाटतं त्या ठिकाणी खरेदी करायला. हा आहे माझा फेवरेट डी मार्ट. या ठिकाणी भरपूर असे डिस्काउंट, व्हरायटी सर्व काही मिळतं. तर चला गाडी पार्किंगला लावू. आज ना आमच्या साहेबांनी ना नवीन पॅटर्नचा शर्ट घातलेला आहे. तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये कसा वाटतोय. चला. वाव, इथं पण एंट्रीला मस्त असे चॉकलेट बिस्किट आहेत. अरे
चॉकलेट बिस्किटच्या नादात मी बास्केट बाहेर विसरले. चला पहिलं बास्केट घेते. निकल जा, तर बास्केट काही नको म्हणता यायला, कारण त्याला माहिती आहे मी भरपूर शॉपिंग करणार आहे. तर हे पहा, बिस्किट चॉकलेटवरती इतका मस्त डिस्काउंट ऑफर चालू आहे ना. तर साहेबांनीही त्यांचे फेवरेटचे मस्त 2-3 बिस्किट व्हरायटी, मी माझ्या फेवरेट आहेत, आवडत्या आहेत त्या बिस्किट व्हरायटी, असे 5-6 पाकिट तर उचललीच आम्ही. भरपूर इतकी व्हरायटी आहेत ना, कन्फ्यूज होतं आहे त्या ठिकाणी काय घ्यावं. चला इथं डाळी वगैरे घेऊ. मी आमच्या साहेबांना कामाला लावलेलं आहे, कारण मी शूट करत आहे. टी शर्ट, वाव, मला तिन्हीही कलर आवडलेले आहेत, पण मी ह्यातला एकच घेतलेला आहे. कोणता घेतला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा, मी कोणता कलर घेतला असेल आणि तुमचा आवडता कोणता कलर आहे यामधला. चला आता बाकीची शॉपिंग करू. चला माझी सर्व शॉपिंग झालेली आहे डीमार्टमध्ये, आणि मी आता इथून बिलिंग वगैरे करून निघते, कारण आज मला ना बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. बाय बाय डीमार्ट, नंतर भेटू. रस्त्याचा माल सस्ता, बरोबर आहे. हां, भरपूर आहे रस्त्या रोडला ना, असा खूप लोक अशी वेगवेगळे सामान घेऊन बसतात. आता ट्रॉफिकमध्ये थांबलेले आहे, सिग्नल लागलेला आहे. त्या ठिकाणी आम्हाला आमचे मित्रपरिवारातले एक फ्रेंड भेटलेत. हे आहे आमच्या नगरचे दिल्ली गेट. तर मी आता चालली आहे. खरं तर ना मला डोळ्यांचा खूप त्रास व्हायला लागला आहे, त्यामुळे ना मी एक नवीन असा चष्मा तयार करायला टाकलेला आहे. त्या शॉपमध्ये मी चालले. हे आमच्या नगरमध्ये मस्त अशी शॉप आहे, सावंत चष्मेवाला. खरं तर मी पहिल्यांदाच चष्मा बनवते, माहिती नाही आहे किती त्रास होणार आहे, कारण मला कंटाळा येतो चष्मा घालायचा. हां, गॉगलचं काही नाही, गॉगल मला खूप आवडतात, पण हा नंबरचा चष्मा म्हटलं ना बोर होऊन जातं. तर काकांनी वेलकम मस्त केलं. तर हा चष्मा मी घेतलेला आहे. मला लंच बनवायचा खूप कंटाळा आला आहे. साहेबांना म्हटलं मस्त अशी मिसळ घ्या. हे हॉटेल रामकृष्ण काका स्पेशल मिसळ या ठिकाणी खूप छान मिळते नालेगावमध्ये. तर साहेब गेले आहेत मिसळ आणण्यासाठी, ऑर्डर दिलेली आहे. हा चौक आहे नालेगावचा. तुम्हाला एक ठिकाण दाखवते मी. हे जय चायनीज बिर्याणी हाऊस, एक नंबर चायनीज आणि बिर्याणी मिळते या ठिकाणी. मी नेहमी खात असते या ठिकाणची बिर्याणी. तशी मी घरीही खूप छान बिर्याणी बनवते, पण कधी कधी बाहेरून ऑर्डर करते. तर चला आता लंचची तयारी झालेली आहे, तर आता डिनर तयारी करते. संध्याकाळच्याला मस्त असं मटण घेते 1 किलो. मस्त असं संध्याकाळी मटण रस्सा, चमचमीत मटण बनवायचा प्लॅन आहे माझा. तर 1 किलो मटण किती 660 रुपये आहे. त्या बोर्डवरती काय लिहिलं आहे, जत्रा मटण चिकन शॉप. आमच्याकडे प्युअर बोकडाचे ताजे मटण मिळेल, प्युअर बोकड. मंडळी, आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवते. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.